मित्रांनो, 9,000 कोटी कमवले बँकांनी. कशाच्या आधारे? तर मिनिमम बॅलन्स बँकेमध्ये ठेवला गेला नाही अकाउंटमध्ये म्हणून जो दंड लावला, ती दंडाची रक्कम पूर्ण भारतामधल्या सगळ्या बँकेने जी वसूल केली ती 9,000 कोटी रुपये. अशी ही साम टीव्हीची बातमी तुमच्याबरोबर दाखवतोय आणि या बातमीचा पुरावा म्हणजे ते म्हणतात की लोकसभेमध्ये ही माहिती बँकेने दिलेली आहे. आता मित्रांनो, ज्यांचं जनधन अकाउंट आहे, गरीब म्हणजे त्यांना तर मिनिमम बॅलन्सची अट नाही आहे आणि जे मोठे आहेत त्यांना तर बॅलन्स म्हणजे बॅलन्स पैसाच असतो, तर पडूनच असतो. तर खरं पाहता हा दंड जो वसूल केला गेला तो कुणाकडनं? ते मध्यमवर्गीय आहेत, ज्यांची पैसे बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याची सुद्धा कॅपॅसिटी नाही, अशा लोकांकडनं वसूल केला गेला आणि तो तब्बल 9,000 कोटी. जागरूक व्हा मित्रांनो, ही वेळ आहे. या वेळेस आपण पूर्णपणे लक्ष देणं आवश्यक आहे. अशा प्रकारे लूट योग्य आहे का?